मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत ते वधारलेले आहेत. तर सोयाबीनचे जवळ भाव आता 6,000 कडे चाललेले आहेत. तर त्या सोयाबीनचे भाव सध्या किती आहेत मार्केट रेटनुसार आणि किती हजार वाढू शकतो याचा सर्व अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण जर सोयाबीन शेतकरी असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सोयाबीनच्या बाजारभावाच्या विषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की जसं की सोयाबीनच्या बाजारभावाची जी 6,000कडे वाटचाल होत आहे आणि भाववाढीची जी आशा सोडून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता चुटपुट म्हणजेच वाईट वाटत आहे. म्हणून जर आपल्याकडे जर सोयाबीन असेल तर आपण सध्या थांबलेलं बरं, जेणेकरून जे सध्या मार्केट रेट आपण पाहणार आहोत की सध्या बाजारभावाने 6,000 रुपये क्विंटल दराकडे वाटचाल सुरू केली आहे. आणि जे मार्केट आडत बाजारात जे शनिवारीचे 2 दिवसानंतर मंगळवारी तब्बल ₹200 वाढून 5,700 रुपये सोयाबीन क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. आणि त्यामुळे एकीकडे भाववाढीची आशा सोडून कमी दराने सोयाबीनची ज्यांनी विक्री केली होती शेतकऱ्यांनी, त्यांना आता ह्या भाववाढ मिळालं नसल्यामुळे त्यांना कमी रेटमध्ये काही जणांनी विकले 4200, 4300, 4,000. तर आता सध्या 5,000 म्हणजे जवळ 6,000कडे म्हणजेच भाव झालेला आहे 6,000 सध्या. आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर आपल्याकडे जर सोयाबीन आहे तर तुम्ही तुर्तास तरी थांबलेलं बरं. आणि सध्या जे आपण पाहू शकतो की जे अतिवृष्टीच्या कचाट्यातून वाचलेले सोयाबीनची काढणी सुरू झाल्यानंतर 4,000 ते 4,200 रुपये क्विंटलचा भाव होता. आणि सोयाबीनची आवक वाढली तरी दर अनेक दिवस स्थिर राहिले. आणि यामुळे सरकारने यावर्षी 15 नोव्हेंबरपासूनच हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू केली. आणि सध्या याच 5,328 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशा सोडून देत तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सोयाबीनची बाजारात व हमीभाव केंद्रावर विक्री केली. व हमीभावाला मोठा प्रतिसाद मिळत असताना बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली. त्यामुळे मागील महिन्यापासून सोयाबीनचे जे आपले आडत बाजारात जे आहे रेट, ते जवळ 6,000च्या घरात गेलेले आहेत. आणि आपण पाहू शकतो की सोयाबीनचे याचं कारण असं की सोयाबीन सध्या शेतकऱ्याकडे नाहीच. काही जणांनी जवळ 90% शेतकऱ्यांनी सोयाबीन आता विकलेलं आहे कमी दरातच. आणि त्यामुळे मंगळवारी फक्त आणि फक्त 11,500 क्विंटलच्या पुढे बाजारात सोयाबीनची आवक होऊन कमाल भाव 5,700, तर किमान भाव 5,078, तर सर्वसाधारण भाव 5,400 रुपये मिळालेला आहे. आणि जानेवारी 2024 रोजी 24 जानेवारीला 13,071 क्विंटल आवक होऊन कमाल भाव 5,500 रुपये मिळाला आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जवळ आपला भाव आता 5,500 ते 6,000च्या घरात भाव आहे सध्या. जर आपण अजून एक कंप्लीट 1 महिना ते 2 महिने जर ठेवला शेतकऱ्यांनी आपल्याकडे जे सोयाबीन असेल, जर ठेवलं तर आपले 6,500 ते 7,000 किंवा त्यापेक्षाही जास्त सोयाबीनला क्विंटली वाढू शकतो, मिळू शकतो, असं सूत्रधारांचं, जाणकारांचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे जे रेट आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेच. अजून जर कुठले भाव एक्सचेंज झाले तर मी तुम्हाला कळविनच. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.